पहिला प्रश्न हा आहे तुमच्यासाठी की थायरॉइड झाल्यावर जो बदल होतो दिसण्यामध्ये, हो मेजरली सेल्फ इस्टीम वर पण होतो खरं तर हा हो बदल, हो हो आत्मविश्वासावर पण होतो. अगदीच. पण बाहेरून ते जास्त दिसतं लगेच, तुमचा हम्म, डल चेहरा किंवा हो ग्लो कमी होणं. तर बरोबर. याचं मूळ कारण काय आहे? सो सगळ्यात महत्त्वाचं की थायरॉईड हॉर्मोन्स जेव्हा डिस्टर्ब होणार आहेत, गट हेल्थ डिस्टर्ब होणार आहे आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल कंटेंट जे आपल्याला आपल्या डाएटमधनं जाणं अपेक्षित आहे ते कुठेतरी होत नाही आहेत. बर. आणि मग त्याचाच परिणाम म्हणून आपल्या शरीरावरती जे फिजिकल बाकीचे सिम्पटम्स दिसत आहेत तसंच तो आपल्या स्किनवरती आणि हेअरवरती सुद्धा दिसायला लागतात आणि अर्ली एजिंगचे सिम्पटम्स दिसायला लागतात. बर. मग चेहऱ्यावर थोडंसं रिंकल्स येणं असू देत, ब्लॅक पॅचेस असू देत, ॲक्ने म्हणता येतील आपल्याला. सो या गोष्टी बरेचदा थायरॉईडच्या पेशंट्समध्ये आपल्याला वाढलेल्या दिसायला लागतात. ओके. आणि सुजलेला चेहरा किंवा हे पफीनेस इथे पर्टिक्युलरली जाणवतो हो हो डोळ्यांखाली, हो तर मग हे ट्रेडमार्क सिम्पटम आहे का थायरॉइडचं? थायरॉईडमध्ये हे खूपदा होतं आणि जनरली सकाळी उठल्यानंतर पफीनेस चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात दिसतो आणि हे थोडंसं वॉटर रिटेन्शन झाल्यामुळं नक्कीच आपण म्हणू शकतो अच्छा, अच्छा. की एकतर रात्री आपण छान झोपलेलो असतो, सो रेस्टिंग फेजमध्ये जेव्हा असतो त्यावेळेला ते वॉटर रिटेन्शन थोडं जास्त वाढतं आणि मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला ते पफीनेस दिसतो. बरं. जसं रुटीन आपलं सुरू होईल त्या पद्धतीने ते कमी पण होताना दिसतं. बरोबर. पण हे टेम्पररी उपाय असतो. आपल्याला योग्य पद्धतीने आपल्या शरीरातलं हायड्रेशन सुधारणं, सर्क्युलेशन सुधारणं हे बरोबर. महत्त्वाचं असतं. सप्लिमेंट्स असतील किंवा जी डिफिशियन्सी आहे आपल्या शरीरामधली ती करेक्ट करणं महत्त्वाचं असतं. सो हा फोकस आपल्याला फार फार महत्त्वाचा आहे जर अच्छा. आपल्याला स्किनची हेल्थ सांभाळायची असेल तर. राईट. आणि जनरली असं आपण बघतो, मी आत्ताही मेन्शन केलं माझ्या इंट्रोमध्ये, की हो. केस गळणं हा अगदी कॉमन अगदी, अगदी प्रॉब्लेम आहे. बरोबर. विजिबल लगेचच लक्षात येणार विजिबल, आहे. विजिबल अगदी. पण त्यामध्ये मग काय होतं, की हेअरलाईन थिन होणं हं, खूप हं. किंवा पार्टिशन वाइडनिंग हो, बऱ्यापैकी होतं. हो, आणि ह्याबरोबरच केस अगदी फिझी, हो, ड्राय, हो. लाईफलेस वाटणं हा अजून एक मोठा प्रॉब्लेम. अगदीच, अगदीच. तर हे पर्टिक्युलरली ह्या लोकांमध्ये जास्त जाणवतं. हे अगदी जास्त जाणवतं. कारण जसं मी म्हटलं, की न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असते. सो त्यांच्या फॉलिकलची स्ट्रेंथसुद्धा कमी व्हायला लागते आणि न्यूट्रिशन कमी मिळायला लागतं. बरोबर. त्यामुळे हेअर फॉल होणंसुद्धा किंवा हम्म. हेअर ग्रेइश होणं, हम्म. व्हाईटिश होणं, या गोष्टी आपल्याला खूप जास्त इथे दिसतात. ओके. पर्टिक्युलरली थायरॉईडचे हॉर्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळं आहे. ओके. सो नक्कीच जर आपल्याला ती हेल्थ सुधारायची आहे, तर फॉलिकलला स्ट्रेंथ मिळणारी ही काही गोष्टींवर आपल्याला काम करावं लागेल. बरोबर. दुसरं आहे ज्याच्यामुळे हेअरफॉल कमी होईल, हो, हो. अशी काळजी घेणं गरजेचं आहे आणि मग न्यू ग्रोथ होण्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर. सो आपण त्याच्यावरती थोडं नंतर पुढे नक्कीच बोलू, डाएट म्हणा किंवा काही होम अगदी. रेमेडीज ज्या आपण यूज करू शकू. किंवा एक अजून मला असं वाटतंय, की जर ताण कमी घेतला तर अरे, ते तर फारच फारच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जसं आपण म्हणतो आहोत, की स्ट्रेस हे सगळ्याचंच मेजर रूट कॉज अगदी, आहे अगदी, अगदी. आणि लक्षातही येतं म्हणजे कोणी ज्यांना थायरॉईड आहे, नाही आहे, हम्म. तरीही लोकं विचारतात, "कुठल्या टेन्शनमध्ये आहेस? तुझा चेहरा एकदम थकल्यासारखा दिसतो अगदी. आहे किंवा केस गळतायत. अ, थोडंसं वय वाढल्यासारखं दिसतंय." बरोबर. तर हे सगळं ऑफकोर्स स्ट्रेस हा मेजर फॅक्टर येतोच म्हणजे ही तिथं. सगळी व्हिजिबल सिम्पटम्स आहेत नाही का, केस येस. गळती किंवा पफीनेस. त्यातलंच एक महत्वाचं अजून डोळ्याखाली काळी वर्तुळं अगदी, येणं. अगदी. तर मला हे विचारायचं की यामध्ये थायरॉइड काही रोल प्ले करतं का, किंवा फक्त झोप न लागल्यामुळं काळी वर्तुळं येतात? झोप न लागणं हेच सिम्प्टम थायरॉईडमुळं मेजरली दिसतं. ओके. सो वन एक ऑफ तर द स्ट्रेस सिस्टम आहे आणि सिम्पटम. सिम्प्टम. सो हे मेजर आहे. थायरॉईड हॉर्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होणं आणि मग ओके. डोळ्याखाली काळी वर्तुळ येणं आणि दुसरं परत न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, पर्टिक्युलरली व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे. ही त्याच्यामागं कारण नक्कीच येतं ओके. आणि सतत काही स्क्रीन टाईम असेल किंवा ओव्हर थिंकिंगमध्ये पण आपण हम्म. असू. सो तो पण इम्पॅक्ट आपल्या डोळ्यांवरती नक्कीच दिसतो. या सगळ्या गोष्टींवर काम करावं लागणार येस, आहे. काम करावं लागणार आहे. आणि मी बऱ्याच महिला अशा बघितल्यात डॉक्टर, की ज्यांचा चेहरा थकला थकवा नसतो त्यांच्या चेहऱ्यावर, हो. ओके, पण त्यांना थायरॉइड असतो हां. किंवा अति थकवा पण जाणवतो, ज्यांचा थायरॉइड लेवल पण कमी असते. तर मग ह्यामध्ये फरक नेमका काय आणि कसं येस. ओळखायचं नेमकं? नक्कीच. हे दोन्ही पेशंट्स आपल्याकडे खूप प्रमाणात असतात. ओके. बऱ्यापैकी कधी असं दिसतं, की थायरॉईड वर्सन आहे, रिपोर्ट्स ॲबनॉर्मल आहेत, पण चेहऱ्यावरती दिसत नाहीये. सो ज्यांना अर्ली
झालेला म्हणजे थायरॉइड नुकताच डिटेक्ट झालेला आहे, बरोबर. वय तरुण आहे, हम्म, हम्म, हम्म. त्यांच्या केसेसमध्ये डायरेक्टली तुमच्या स्किनवर परिणाम झालेला किंवा तुम्ही थकलेले, तुमची एनर्जी डाऊन झालेली पटकन नाही नाही दिसून येत. दिसत. ओके. कारण त्यांचं एज असतं, गोष्टी ते कॅरी करू शकतात. पण ओल्ड एजमध्ये हे आपल्याला बरेचदा दिसतं, की मे बी थायरॉइडचे रिपोर्ट्स कंट्रोलमध्ये आहेत, हम्म, मेडिसिनचे डोसही कमी आहेत. हम्म. पण असे पेशंट्स ना त्यांना त्यांना वाटतं, की आतून ते एनर्जेटिक आहेत, सगळं काम करतायत. पण चेहरा त्यांचा बघितला, की लगेच लक्षात येतं, की अरे हे थकलेले आहेत. बरोबर. परवाच पेशंट मी अगदी तसा बघितला म्हणजे 45-48च्या आसपासची लेडी होती ती आणि टीचर आहे. त्या म्हणाल्या, की "मी इतकी एनर्जेटिक असते, मी मुलांना इतकं छान सगळं गाईड करते, मला हम्म. कुठेही वाटत नाही मी थकली आहे. ओके. पण कोणीही मला बघितलं ना, नवीन व्यक्ती असू दे, नाहीतर जवळचा व्यक्ती असू दे, की तुला काही ते बरं नाही का? तू थकल्यासारखी का आहेस?" अच्छा. असं मला हो. विचारलं जातं. तर थायरॉईडच्या पेशंटमध्ये ह्या दोनही गोष्टी होऊ दिसतात. शकतात. ओके. नक्कीच.